हॅलो. हा सरपंच साहेब ते बकरू सोडलं नाही का अजून ते पिल्लू? त्यांना सांगितलं होतं अहो ना पण ते सोडा दूध ते. पितंय ते जर त्या पिल्लेला काही झालं तर याची जिम्मेदारी कोण घेईल? ते बस हा? छोटे एकदम शेळीला पितंय ते. ते रडू हा. लागले ते लोक. अहो हातावरचे आहेत ते. आपण सरपंच आहे गावचे. आता सांगितलंय दोघाला त्यांना त्यांना बी नाही नाही समजून असं काय. नसतं ना. हे विनाकारण कशाला पोलीस हा. केस वगैरे काय काय मग त्या पिल्ल्याला जर आज काही झालं समजा, त्याला दूध हा. पितंय ना तो. मी सकाळी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं की हा बाबा ते बिचारे त्यांना तडजोड सांगितलं करतात. समजून त्यांनी त्यांना काय सांगितलं. सांगितलं त्यांच्याकडे आता सध्या काहीच नाहीये. काहीतरी तडजोड करू आम्ही, पण ते पिल्लू नका ठेवू ना तुम्ही तसं. हा. पिल्लू देऊन टाका तुम्ही त्यांचं. आज ज्यांनी उचलून नेलं ते तुमचं नाव सांगतात, सरपंचच म्हटले म्हणून घेऊन जा म्हणून. नाही नाही विषय नाही, माझी भेट नाही. यांनी जेव्हा फोन केला मला तेव्हा नाही 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 ते तेव्हा पिल्लू मग देऊन टाका. ते झालं. विनाकारण आम्हाला पोलीस केसमध्ये हे करू नका. वाटतं पोलीस स्टेशन कशाला उगाच एवढ्याशा गोष्टीसाठी. हं. ते पिल्लू मरून जाईन तर तुमच्यावरच येईल. कारण ते पितंय पिल्लू, ते छोटं पिल्लू आहे. मोठं असतं तर मी पण म्हटले असते राहू द्या बोकडे आहे, बघता येईल जाऊ द्या. हं. आज उद्या त्यांचं काय नुकसान भरपाई ते करून घेऊ, पण ते पिल्लू आहे ना. आणि मुख्य मी त्यांना जनावरांना काय केलं हो? सांगितलंय देऊन टाका म्हणून. नाही तुम्ही फोन करा त्यांना. विनाकारण नाही तुम्हाला पोलीस स्टेशनला फोन करावा लागेल. तुम्ही त्यांना सांगा लाईनवर समजून. थांबा मॅडम ते. हॅलो. भेटलं म्हणलं ताई. भेटलं ना पिल्लू? हा भेटलं. एका मिनिटात नीट केलं त्यांना मी. हो असंच राहू द्या तुमचा आशीर्वाद. हा सांगा सकाळी किती वाजता पिल्लू घेऊन गेलते ते? सकाळी 8:30 वाजता गेलते. 8 वाजता घेऊन गेले. हा. हां ते बरं झालं. तुम्ही नंबर कोणाकडून घेतला माझा? काय रे नाव त्यांचं? ह्यांचा नंबर कोणाकडून घेतला? ताईंचा अंकुश कोळपे त्यांच्याकडून घेतला. अच्छा त्यांच्याकडून नंबर घेतला. बरं झालं, नाही तर आज तुमचं पिल्लू भेटत नव्हतं. मग काय. है ना? हा मग काय. हां मी त्याला म्हटलं ना, त्याला म्हणलं एका मिनिटात पिल्लू दिलं पाहिजे, नाही तर मला पुढचं स्टेप घ्यायला मला लावू नका. हा हां बोलले मी त्यांच्याशी. रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे त्याची. हां ते कसं आहे मला वाटलं जाऊ दे आता गावचे सरपंच आहे देतील. हा पण ते दिवसभर नाही दिलं म्हटल्यानंतर माझं डोकं सरकलं मग. हा. बरं झालं तुम्ही नाही मला ते आता फोन केला म्हणून. आमचं तर फोनच घेत नव्हते ती. फोनच घेतला नाही ना? हा. ते म्हणे त्यांचं नुकसान झालं. काही नुकसान होऊ दे जाऊ नका कोणाची. अहो नुकसान काहीच नाही झालं ताई. काय झालं ते मुसनीने करतात ना तुरी अशा रानातल्या. हां हा आणि ते गोळा करून त्यांनी सगळं नेलतं. काय नव्हतं रिकामं रान, असं शेरडा बिरडा राना गावची चरून गेली ती अशी त्यात. आणि त्यात आम्ही बकरं फिरवले. संध्याकाळचा मुक्काम केला त्यात काय चरायला म्हणजे त्यांचं नुकसान करायसारखं काहीच नव्हतं. पिल्लू खूप छोटं होतं ना? हा छोटं आहे काय लहान होतं. आता शिर्डीला पिते काय. मला तेच रडू आलं की तुम्ही म्हटले की छोटं आहे ते अजून पितच आहे म्हणून. मला एकदम डोळ्याला पाणी आलं माझ्या की अरे अजून दिलं नाही. आणि ते एवढंसं पिल्लू घेऊन काय करणार आहे ते? हा ती दूध शिर्डी वरडायची. म्हणलं आम्हाला मी म्हणलं राहिलं असतं ते काय अडचण नव्हती. मग सकाळचं जाऊन आणलं असतं. बरं ते दूध होतं ना शिर्डीला. बरोबर. हा. जाऊ द्या, काही अडचण आली की फोन करत जा मला. हो चालेल. हां नंबर सेव्ह करून घे माझा आता. हो. हो ठीक आहे दादा. हा.